आपल्या पुढच्या प्रकरणाचं नाव आहे शब्दांच्या जाती। शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। ज्याला अव्यय म्हणतात ते कधीही बदलत नसतात, परंतु अव्यय सोडून इतर शब्द मात्र विकारी गटामध्ये मोडतात। आता वन बाय वन आपण शब्दांच्या जाती पाहूया। वाक्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्द होय। जसं प्रत्येक व्यक्ती कुटुंबातील महत्त्वाचा घटक असतो, तसं शब्द हा वाक्याचा महत्त्वाचा घटक असतो। म्हणजे प्रत्येक शब्द वाक्यातील हा त्या वाक्यासाठी महत्त्वाचा असतो। अर्थपूर्ण अक्षरसमूहाला शब्द असे म्हणतात। मुद्दा महत्त्वाचा आहे, अर्थपूर्ण अक्षरसमूह। मी जर म्हटलं द ब क, याला अर्थ नाही, अक्षरसमूह आहे पण अर्थ नाही। पण आता ब द क अक्षरसमूहाला अर्थ प्राप्त झाला, हा शब्द आहे। परंतु काही शब्द अर्थहीन असतात, तरीही त्यांना आपण भाषेत वापरतो। जसं इ इक नारा, स्वतंत्रपणे यांना कोणताच अर्थ नाही, तरी पण आपण भाषेत वापरतो। अशा अक्षरसमूहांना आपण प्रत्यय असे म्हणतो। व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, याच्यावरती पुढे भविष्यात प्रश्न विचारला जाईल, प्रकृती म्हणजे काय। आता उदाहरण पहा, प्रकृती म्हणजे काय। झाड हा शब्द आहे। झाड हा मूळ स्वरूपातील शब्द आहे, याला अर्थ पण आहे। मग हा शब्द आहे। झाड जर आपण वाक्यात वापरलं तर त्याला आपण पद पण म्हणू शकतो, परंतु अशा एकट्या स्वरूपात त्याला फक्त शब्द म्हणायचे। वाक्यात जर पाहिलं तर त्याला पद म्हणायचे। ही झाली प्रकृती। शब्दाच्या मूळ रूपाला म्हणतात प्रकृती। प्रकृतीला शब्द आणि पद असं दोन्ही म्हणतात, परंतु त्यासाठी ते वाक्यात असावं लागतं। स्वतंत्ररित्या जर लिहिलं तर त्याला फक्त शब्द म्हणायचं। आता झाडाखाली ही मात्र विकृती झाली, विकृती। आणि विकृती जर असेल तर ती 100% पद असते, कारण का ती वाक्यात वापरण्यासाठीच तशा प्रकारे बदललेली असते। म्हणून झाडाखाली ही विकृती आहे, झाड ही प्रकृती आहे। प्रकृती ही 100% शब्द असतो, परंतु वाक्यात जर आसाच्या असं वापरला न बदल करता तर त्याला पद म्हणतात। परंतु फक्त झाड एवढा शब्द जर लिहिला तर त्याला तुम्ही पद म्हणू शकत नाही, त्याला फक्त शब्द म्हणता येतं। पण झाडाखाली मात्र 100% पद आहे, कारण ती विकृती आहे, कारण यात बदल केलेला आहे। कारण हा बदल आपण वाक्यात वापरण्यासाठीच केलेला आहे मुद्दाम म्हणून। व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात, तर त्यास प्रत्यय जोडून बदल केल्यास त्याला विकृती म्हणतात। शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास मात्र त्यांना पद असे म्हणतात। शब्द स्वतंत्र असतो तर पदाचा संबंध वाक्याशी असतो। आता एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही म्हणाले की फक्त प्रत्यय जोडूनच वाक्यात वापरला तरच पद म्हणायचं का? नाही। डॉक्टर लीला गोविलकर यांच्या पुस्तकात स्पष्टपणे दिले, प्रत्येक शब्द जो वाक्यात वापरला जातो त्याला पदच म्हटलं गेलं पाहिजे। झाड हा शब्द आहे, झाडाखाली हे पद आहे, परंतु झाड शब्द जर तुम्ही वाक्यात पाहिला तर त्याला तुम्हाला पद सुद्धा म्हणावं लागेल। आता पुढचा मुद्दा आहे, एकच शब्द वाक्यात एकाच प्रकारची भूमिका करू शकतो किंवा अनेक प्रकारची भूमिका करू शकतो, हे आपल्याला तपासायचं आहे। हा प्रश्न विचारलेला आहे। एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकतो। पक्षी फांदीवर बसला, फांदी हे नाम आहे, या नामाला वाक्याशी जोडण्याकरता फांदी या नामाला वर हा प्रत्यय जोडलाय, म्हणजे हे आहे शब्दयोगी अव्यय। शंकराने पार्वतीस वरले, वरले या ठिकाणी क्रियापद आहे। वर माय तोऱ्यात वावरते, माय कोणाची तर वराची, हे आहे विशेषण। पतंग वर गेला, केव्हा, कोठे, कसे, किती वेळा याची उत्तर क्रियाविशेषणे असतात, म्हणून पतंग कोठे गेला या ठिकाणी हे आहे क्रियाविशेषण अव्यय। देवाने स्वप्नात मला एक वर दिला, वाक्याचा कर्ता देव आहे, कर्म आहे वर, कर्ता आणि कर्म नेहमी नाम असतो। याचा अर्थ असा होतो
एकच शब्द एका वाक्यात एक भूमिका करेल, दुसऱ्या वाक्यात तो दुसरी भूमिका करेल. मराठीत पुढील प्रमाणे शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात. व्याकरणात शब्दांचे विकारी आणि अविकारी असे 2 गट पडतात. आता 8 जाती आहेत. या 8 पैकी 4 विकारी आणि 4 मात्र अविकारी आहेत. आता आपण पाहूया विकारी जाती. विकारी म्हणजे बदलणाऱ्या. सव्यय बदलासहित म्हणून सव्यय. लिंग, वचन, विभक्तीमुळे या जातीमध्ये बदल होतो. यात एक अपवाद असला तरी आपल्याला आता या जाती पाहायच्या आहेत. नाम विकारी गटात का टाकले? म्हणजेच कुत्रा जर असेल तर त्याच्या शेवटी आ आहे आणि कुत्री जर असेल तर त्याच्या शेवटी ई आहे, म्हणजे विकार झालाय, बदललाय. कुत्रे असेल तर ए होतं. याला विभक्ती प्रत्यय जोडला तर त्याचं कुत्र्याने होतं, म्हणून कुत्रा, कुत्री, कुत्रे, कुत्र्याने अशा प्रकारे या नामात बदल होतात, म्हणून नाम विकारी गटात टाकले. सर्वनाम नामाऐवजी असतं. सर्वनामाला सगळे गुणधर्म नामाचे लागू होतात, म्हणून कुत्र्यासाठी तो, कुत्रीसाठी ती, अनेक असतील तर ते, आणि विभक्ती प्रत्यय जोडला तोच झालं त्याला. विकार झालेला आहे, हे बदललं, हे बदललं. विशेषण. विशेषण चांगला. या ठिकाणी हे आकारांत विशेषण आहे. जर विशेषण आकारांत असेल तर ते लिंग वचनानुसार बदलू शकतं. चांगली, चांगले, चांगल्याने. म्हणजे कुत्रा असेल तर चांगला, कुत्री असेल तर चांगली, अनेक असतील तर चांगले, विभक्ती प्रत्यय जोडला तर चांगल्याने. हे बदलतं. पण एक बाब या ठिकाणी लक्षात ठेवा, असा बदल सामान्यपणे आकारांत विशेषणात होतो. अ, ई किंवा उ जर असेल तर असा बदल मात्र होत नसतो. उदाहरणार्थ, सुंदर कुत्रा, सुंदर कुत्री, सुंदर कुत्रे नाही बदललं. म्हणून विशेषण विकारी पण आहे आणि अविकारी पण आहे. इकडं जर आपण विकारी मानलं तर काही विशेषणे अविकारी सुद्धा आहेत. म्हणून विशेषण विकारी आणि अविकारी अशा गटात मोडतं. विशेषणामध्ये मी हा टॉपिक शिकवणार आहे तुम्हाला की कोणते विकारी आहेत आणि कोणते अविकारी आहेत. तो पुढचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे 4 नंबरचा क्रियापद. क्रियापद सुद्धा विकारी गटात मोडतं. दिसतो, दिसते, दिसतात, दिसल्याने. कुत्रा दिसतो, कुत्री दिसते, अनेक दिसतात, दिसल्याने. अशा प्रकारे त्यात बदल झाले. म्हणून शब्दांच्या जातीतील एकूण 4 जाती ह्या विकारी गटात मोडतात. इथं विशेषणाचा अपवाद असला तरी पण 4 सांगायच्या. अविकारी अव्यय. लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही, बदलत नाही. इथं पण अपवाद आहे 5 नंबरला, क्रियाविशेषण अव्ययाचा. जर क्रियाविशेषण लिंग वचनानुसार बदललं कर्त्याच्या तर ते फक्त क्रियाविशेषण असतं. नाही बदललं तर क्रियाविशेषण अव्यय असतं. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, किती वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारा. तुमची उत्तरं क्रियाविशेषण येतील. तो चांगला खेळतो. कसा खेळतो? कसा खेळतो तर चांगला खेळतो. या ठिकाणी मुलगा आहे, पण मुलगी असेल तर चांगली, आणि अनेक असेल तर चांगले, जर प्रत्यय जोडला तर चांगले. म्हणून चांगला शब्द हा बदललेला आहे, म्हणून त्याला फक्त क्रियाविशेषण म्हणायचं. म्हणून एखादं क्रियाविशेषण बदलत असेल तर त्याला फक्त क्रियाविशेषण म्हणतात. परंतु ते कधीच बदलत नसेल, ते स्थिर राहत असेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून तो हळू चालतो, ती हळू चालते, त्या हळू चालतात, त्याला हळू चालवते. लिंग वचन विभक्तीचा कोणत्याही प्रकारे बदल झालेला नाही. शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय नेमकी भानगड काय? मागे, पुढे, इकडे, तिकडे, आजूला, बाजूला यासारखे शब्द याच्यामध्ये मोडतात. पण याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हे नेमकं भाषेत कार्य काय करतं? वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम यांना वाक्याशी मॅच करण्याकरता शब्दयोगी अव्ययांची गरज असते. समजा सुंदर दिसण्यासाठी एखाद्या मुलीला गुलाबाचं फूल केसामध्ये लावायचं आहे. ती पाण्याच्या भांड्यासारखं असं वरती ठेवू शकत नाही, त्याला जोडण्यासाठी पिन लागते. मग हे पिनचं कार्य शब्दयोगी अव्यय करतं. म्हणून नाम आणि सर्वनाम यांच्या शेवटी जर शब्द जर जोडला
तर तो शब्दयोगी अव्यय असतो. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी, जसं शब्दयोगी अव्यय नामाला आणि सर्वनामाला वाक्याशी जोडतात तसंच कार्य विभक्ती प्रत्यय सुद्धा करतात. पण या ठिकाणी आणखी एक प्रॉब्लेम झालाय. विभक्ती प्रत्यय नामापासून कधीही वेगळे नसतात, परंतु काही प्रमाणात शब्दयोगी अव्यय मात्र नामापासून आपण वेगळे करू शकतो. मग आमच्या वेळेस प्रश्न असा विचारायचे, शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला जोडून येते, हे विधान सत्य आहे का? सत्य. सत्य. परंतु आता असा प्रश्न विचारतात, सर्वच शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात, हे विधान सत्य आहे का? सत्य. असत्य. कारण काही शब्दयोगी अव्यय नामापेक्षा वेगळे लिहिले जातात. आता शब्दयोगी अव्ययाचे एक उदाहरण पाहूया आपण. चंद्र, ढग, लपला. ढग शब्द वाक्याशी मॅचच होत नाही, कारण चंद्र लपला एवढं जर वाक्य असेल तर ठीक आहे, पण ढग मॅच होत नाही ना. मग इथं ढगा मागे, या ढगला वाक्याशी जोडण्याकरता मागे हे शब्दयोगी अव्यय तुम्हाला जोडावं लागेल. आता पुढे उभयन्वय, आणि, पण, किंवा, कारण. उभयान्वय अव्यय म्हणजे काय? दोघांना जोडणारं. उभयान्वय अव्ययाने जर दोन शब्द जर जोडले तर ते एकाच जातीचे असतात. आत्ता चाललाय प्रश्न. ती सुंदर व हुशार आहे. वने सुंदर आणि हुशार ही विशेषणं जोडलीत. एक क्रियापद आणि एक विशेषण, एक नाम आणि एक विशेषण असं जोडलं जात नाही उभयान्वयाने कधी. म्हणून उभयान्वय अव्ययाने जोडलेले शब्द नेहमी एका जातीचे असतात. आता पुढचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. मग केवल प्रयोगी अव्यय भानगड काय? आपण आपल्या भावना बऱ्याचदा बोलून दाखवतो, पण कधी कधी आपण भावना बोलू शकत नाहीत किंवा भावनांचा एवढा अतिरेक होतो की अचानकपणे एखादा उद्गार बाहेर पडून जातो आणि बाकीच्यांना कळतं की याच्या मनात काय चाललंय ते. आता उदाहरणार्थ, तुम्हाला वडिलांनी खूप धोपटून काढलं तर तुमच्या मनातील भावना असे बाहेर पडतात, म्हणजे हा एक प्रकार झाला उद्गार. म्हणून जर भावनांचा अतिरेक जर झाला तर अचानकपणे जे स्फोट बाहेर पडतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. एखाद्याने ट्रॉफी जिंकली खूप मोठी, पहिला नंबर आला, ट्रॉफी जिंकली, तर वाह आपली भावना झाली. त्याला आपण म्हणायचं नाही की खूप छान झालं, एकदम मस्त काम केलं वगैरे काय काय. वा एवढ्या एका शब्दातून तुमची भावना त्याच्यापर्यंत कळून जाते. म्हणून पुढच्या वाक्याचं भावनेचं प्रतिनिधित्व करणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय असतो. ईश, फक्कड, खाशी, वा, अरे रे, बापरे यासारखे शब्द केवल प्रयोगी अव्यय भावना प्रधान असतात. कारण फक्त केवल प्रयोगी अव्ययावरून सुद्धा तुम्ही व्यक्तीला काय बोलायचे, कोणती भावना व्यक्त करायची हे ओळखू शकता. म्हणून केवल प्रयोगी अव्यय ही भावना प्रधान असतात. महत्त्वाचा मुद्दा, केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतो. समजा ईश, वा हे शब्द नाही वापरले तर काही फरक पडत नाही, परंतु त्यामुळं वाक्याची रंगत मात्र वाढते. आता पलीकडच्या गल्लीमध्ये कोणतरी वारलंय, एखादा म्हातारा माणूस वारलाय आणि तुम्ही ती त्या ठिकाणी रडू लागायला गेले आणि तुम्ही खूपच कसे तरी रडताय, एकदम एकदम साधे साधे रडताय, तर तुमच्या रडण्याला रंगतच येणार नाही पहिली गोष्ट. मग त्यासाठी अरे देवा आता काय करू, आता कोणाला पाहू वगैरे अशा प्रकारचे तुम्हाला काही केवल प्रयोगी अव्यय जर टाकले तर तुमच्या रडण्याला रंगत येईल आणि आजूबाजूच्या लोकांना पण ऐकायला ते छान वाटेल तुमचं रडणं. म्हणून केवल प्रयोगी अव्यय भाषेचं सौंदर्य वाढविणारा शब्द आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, केवल प्रयोगी अव्ययातून जर एकदम साधी सिंपल जर भावना व्यक्त जर केली तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त कॉमा द्यावा लागतो. आता तुम्ही MPSCचा अभ्यास करताय आणि MPSCचा अभ्यास करताय आणि एका मुलाने कुत्र्याचं चित्र काढलं वहीवरती. आता तुम्हाला त्याने विचारलं कसं दिसतंय कसं दिसतंय, तर तुम्ही म्हणता वा. वा एकदम तुम्ही साधं साधं म्हणताय, कारण MPSCच्या मुलांनी ते कुत्र्याचं चित्र काढावं अशी अपेक्षा नसते तिथे. मग तुम्ही एकदम साधा रिस्पॉन्स देत त्याला, त्या ठिकाणी तुम्ही फक्त कॉमा द्यायचा. कारण का, हा वा एकदम सिंपल साधा आहे तरी ते केवल प्रयोगी अव्यय, लक्षात ठेवा. आता मागे एक प्रश्न विचारला होता, खालीलपैकी उद्गारवाचक वाक्य कोणतं आहे? कुठंच उद्गारवाचक चिन्ह नव्हतं, पण एका ठिकाणी मात्र कॉमा होता. म्हणून अव्ययानंतर जे केवल प्रयोगी अव्यय त्याच्यानंतर जर फक्त स्वल्पविराम जर दिला तर ते सुद्धा केवल प्रयोगी अव्यय असतं. जर भावना जर अतिरेकी स्वरूपाची असेल, खूप मोठी भावना जर असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागतं. आता तोच मुलगा म्हटला बघ मला प्रीमध्ये 65 मार्क्स मिळाले 100 पैकी, त्यावेळेस तुम्ही वा असं म्हणता. मग हा जो वा आहे त्या पहिल्या वापेक्षा थोडा मोठा आहे म्हणून उद्गारवाचक चिन्ह. म्हणून भावना मोठी
उद्गारवाचक चिन्ह, भावना छोटी, स्वल्पविराम, तरी ते केवलप्रयोगी अव्ययच असतं. म्हणून केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसले तरी पण वाक्यामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व तुम्हाला केवलप्रयोगी अव्ययामध्ये शिकवणार आहे.